नमस्कार मंडळी, राम राम, जय हरी. मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज मी अशाच एका औषधी वनस्पतीविषयी माहिती सांगणार आहे. ही पाठीमागं माझ्या भरपूर प्रमाणात दिसत असलेली वनस्पती आपल्याही लक्षात आली असेल. हिला काही लोक कुरडू म्हणतात, तर कुणी याला कोंबडासुद्धा म्हणतात. त्याविषयीची काही माहिती जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करू. त्यामध्ये तूर लावलेली आहे, शेतकऱ्यांनी तूर पेरलेली आहे, पण ती तूर कुठंतरी दिसते. बाकी हा कोंबडा म्हणजे हा कुरडू दिसतोय. ह्या कुरडूच्या शेतात तूर कुठंतरी उगवली असं म्हणायची वेळ आली आहे. तर हे कुरडूचं फूल आहे आणि ह्या फुलाच्या मध्ये अशा प्रकारच्या काळ्या बिया निघतात. पहिला आपण हातावरती काळ्या लहान लहान बिया, ह्या सुद्धा खूप औषधी गुणधर्म असलेल्या बिया आहेत. तर असं हे कुरडू, तर हा कोंबडा, हा कुरडू ज्यावेळेस ओला असतो वाळल्या अगोदर अशा प्रकारचा हिरवा आणि त्याची फुलं अशा प्रकारची गुलाबी आपल्याला आकर्षक दिसत असतात. पिकामध्ये शेतामध्ये हे तण म्हणून उगवणार वनस्पती आहे आणि या वनस्पतीला शेळ्या जनावर वगैरे खातात काही प्रमाणात, परंतु ह्याला ज्यावेळेस अशी बोंड पक्कात म्हणजे निबार होतात त्यावेळेस जनावर खायला धजवत नाहीत. तर ह्या शेतकऱ्यानं या तण काढण्याची तसदीच घेतली नाही. त्यामुळं 90% 95% या शेतामध्ये हा कुरडूच आपल्याला आलेला दिसतो. एक कुरडूचं शेत म्हणावं लागेल. मित्रांनो, मी या माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत काही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला थोडा चांगला प्रतिसाद द्या. मित्रांनो, मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे याला कोंबडा कुरडू किंवा शेवंती कोंबडा, मोऱ्या फूल अशा प्रकारची वेगवेगळी नावं वेगवेगळ्या भागामध्ये असतात. आपल्याकडे याला काय म्हणतात ते पण नक्की सांगा. या वनस्पतीला इंग्रजीमध्ये शेलोशिया क्रिस्टाटा आणि सिल्व्हर कॉक कॉम असं सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, ही आता थोडं सुकलेली दिसत आहेत झाडं समजा किंवा ही वनस्पती, परंतु ही एक प्रकारची रानभाजीच आहे. या वनस्पतीच्या सर्व भागाचे औषधी उपयोग आहेत. याची ही सुंदर दिसणारी फुलं अगोदर हिरव्या असताना किंवा ओलं असताना गुलाबी रंगाची असतात. नंतर ही अशा प्रकारे जशी जशी ते सुकतील किंवा ते वाळतील तशी तशी ती पांढरी होऊ लागतात. हे आपल्याला इथे समोर दिसतंच आहे. काही ठिकाणचे लोक या वनस्पतीच्या पानाची भाजी करतात. याच्या फुलामधून जे काही काळे बी निघतं ते काढून त्याची छोटी जर भाकरी 8-10 दिवस बनवून खाल्ली रात्री तर मुतखडा विरघळतो किंवा तो पडून जातो. त्याचबरोबर याच्या मुळ्यांचा रस 8-15 दिवस घेतला तर त्यामुळे सुद्धा मुतखडा विरघळतो आणि कायमचा नष्ट होत असतो. काही ठिकाणी शहरांमध्ये या वनस्पतीच्या फुलांचा रंग आणि आकार याच्यामुळं ती एक शोभेची वनस्पती म्हणून सुद्धा कुंड्यांमध्ये लावलेली दिसते. याच्या एकंदरीत दिसण्यावरून ही राजगिऱ्याच्या कुळातली वनस्पती असावी असं वाटतं. तर याच्या या झुपकेदार गुलाबी जांभळ्या रंगाच्या फुलांमध्ये ही वनस्पती अतिशय आकर्षक अशी दिसत असते. अशा प्रकारची पानं, आता ही थोडंसं सुकलं आहे, नाहीतर ही हिरवी पानं असतात आणि पावसाळ्यात या वनस्पतीची जास्त प्रमाणात उगवण झालेली आपल्याला दिसते. भाजीबरोबरच या पानांचा उपयोग म्हणलं तर रक्तशुद्धी, त्वचारोग आणि मुतखडा याच्यावर प्रभावी औषध म्हणून केलं जातं. अशा प्रकारचं हे पान तुम्हाला मी दाखवतो. हे जरा लालसर झालं आहे, परंतु हे सुकत चाललं आहे त्याच्यामुळे लालसर झालं आहे, नसता ते हिरवं दिसत असतं. जर कोणाला उष्णता झाली आणि जर लघवीच्या जागी जळजळ होत असेल तर त्यावरही या फुलांचा औषध म्हणून मोठा उपयोग होत असतो. याच्यातून मिळणाऱ्या लहान लहान बिया ह्या मूळव्याधाबरोबरच डोळ्यांच्या काही आजारांवर सुद्धा रामबाण औषध म्हणून वापरता येतं. बाहेरच्या चीनसारख्या देशामध्ये याला औषधी फूल म्हणून सुद्धा ओळखतात. याच्या बिया खडीसाखरेसोबत चावून खाल्ल्या किंवा याच्या बियाची पावडर करून ती कोमट दुधासोबत मिसळून ती काही दिवस जर घेतली तर आपला मुतखडा कायमचा पडतो किंवा ते विरघळतो. ही वनस्पती उपटण्याचा प्रयत्न करतो. ही या वनस्पतीची मुळी दिसते आपल्याला. या मुळ्यांचा रस काढून तो 8-15 दिवस घेतला तर मुतखडा विरघळतो असं दिसतं.
तर अशा प्रकारे ही मुळे स्वच्छ करून त्याचा रस काढून ते आपण घेतला पाहिजे. तर तो मूतखडाचा त्रास असलेल्या व्यक्तींना त्याचा भरपूर फायदा होतो. अशी ही शेतात दिसणारी रानभाजी, तिची ही मुळे आपण काढून तुम्हाला दाखवतो आहे मी. पहा ही अशी. तर ही रानभाजी असलेली ही वनस्पती शेतामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात दिसत असते. या शेतात तर उभं पीक आहे, त्याच्यापैकी 70-80% तरी तुम्हाला हे पीक म्हणजे हे पिकात ऐवजी ही वनस्पतीच आपल्याला दिसून येते. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ही आपल्याला शेतामध्ये सापडू शकते. याचे औषधी गुणधर्म जाणून घेऊन आपण ती नक्कीच आपल्या वापरात आणली पाहिजे. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्लासुद्धा घेतला पाहिजे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.